जय महाराष्ट्र मंडळी, मराठा आरक्षण संपूर्ण देशात चांगल्याच प्रकारे गाजलं। ही गजबजणारी मुंबई कधी मराठ्यांच्या ताब्यात गेलीच नव्हती आणि या पद्धतीने गेली तर सर्वांनाच घाम फोडून गेली। मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी थेट अंतरवली सराटी ते मुंबई या ठिकाणचा प्रवास केला आणि मुंबईमध्ये येऊन या ठिकाणी आझाद मैदानावरती एक प्रकारचा ताबा मिळवला। जिकडे बघावे तिकडे केवळ मराठीच दिसत होते। एक दिवस उपासमार झाली, मात्र गावाकडून भाकरी आणि ठेचा चटणी ट्रकची ट्रक भरून येऊ लागली। याचवरून सरकारला दखल घ्यावी लागली आणि मराठा आरक्षणाचं बिगुल वाजायला सुरुवात झाली। या ठिकाणी जी समिती नेमली होती त्या समितीने मराठा आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट्स आणि सातारा गॅजेट्स लागू करण्यासाठी GRही काढला। मात्र GR काढल्यानंतर खरी कसोटी आता मराठा समाजाची लागणार आहे। त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा फसवलं तर नाही ना? वाशीला येऊन शिवरायांची शपथ घेणारे एकनाथ शिंदे कुठे फ्रंटला येताना दिसलेच नाही। मग मनोज जरांगे पाटील भारतीय जनता पक्षावरती जी टीका करत होते, फडणवीस यांच्यावरती टीका करत होते, फडणवीस यांनी कसं आरक्षण दिलं याची वारंवार भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून या ठिकाणी आश्वासनपूर्ती कशी केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र यावेळी मनोज जरांगे यांचे निकटवर्ती वकील काय म्हणाले ते ऐका। जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे। मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा। आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत। हेच ते वकील केदारे आहेत ज्यांनी गॅजेट आणि GR तपासण्याचा या ठिकाणी त्यांना काम दिलं होतं। मात्र आयत्या वेळेला अनेक लोक त्यांच्या जवळ गेली असा त्यांनी आरोप केलेला आहे। तरी या ठिकाणी बडे राजकीय तज्ज्ञ आणि वकील यांनीही मनोज जरांगे पाटील यांना फसवल्याचा आरोप केला जातोय। मराठा समाजाची न्यायालयीन लढणारे पाटील जे विनोद पाटील आहेत ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढत आहेत। त्यांनी सांगितलं की मुंबईला येऊन काही मिळवलेलं नाही, 100 पैकी 0 मार्क्स मी देतो। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं की हे कोर्टामध्ये आरक्षण टिकणार नाही। तर भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा यांनी पाटील तर सांगितलं की हे फक्त आरक्षण भारतीय जनता पक्षाने 10% दिलेलं होतं, ते जाणून बुजून घेतलं नाही। यांना सरपंच पदासाठी, ग्रामपंचायतसाठी आरक्षण हवं होतं। मात्र हे आरक्षण जरी मिळालं, प्रमाणपत्र जरी मिळालं तर कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही। यामध्ये खोट्या नोंदी बऱ्याच आढळतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत हे जे आपण आरक्षण बघतोय ते बोगस आहे का? मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक सरकारकडून झाली का? आपल्याला याबाबत काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।